मस्त खेळतेस तू. अगदी धाडसानं खेळतेस ग. थँक्यू आऊ. आऊ एक विचारू का? सिक्रेट आहे. सिक्रेट विचार. ती ओवी आहे ना, तिला खरंच रस्त्यावरून उचलून आणले का? तिला स्वतःचे आई बाबा कायच नाहीये का? तुला कोणी सांगितलं ग हे? मम्मा फोनवर बोलत होते ना, तेव्हा ऐकलं. ओवीला त्या उचलून आणले का खरंच? तू खूप लहान आहेस बाळा. लहान मुलांनी हे असे प्रश्न अजिबात विचारायचे नसतात. पण मी तुझ्याशी खोटं बोलणार नाही. तुझा सारंग काका आहे ना, खूप चांगला आहे. आणि हो, ओवीला आपण बाहेरून घेऊन आलोय, पण ती जेव्हा इथे आली ना, तेव्हा तिची अवस्था बिचारीची खूप खराब होती. तिला आपण घर दिलं की नाही राहायला? पण सारंग काका तिला घरी का घेऊन आला? मला ती अजिबात आवडत नाही. तुला ती आवडत नसेल तर तिच्याशी खेळायचं नाही, बस झालं. आऊ ती आपल्या घरातून गेली तर? ते असतं ना बोर्डिंग वगैरे, तिला तिकडे पाठवूया. असं ना कोणाबद्दल बोलायचं नसतं. तुझ्यासारखं लहान बाळ आहे ना ते. कुणाचा द्वेष करायचा नाही, रागराग करायचं नाही, ते चांगलं नसतं बाळा. तुला आता नाही कळणार. तू मोठी झालीस ना की तुला सगळं सांगेन मी. हा अरे वा, मज्जा सुरू आहे. आजी आणि नात खेळतायत. वा, मज्जा आहे बाबा. शुभ्रा, आऊला त्रास नाही ना दिलास तू? अजिबात त्रास देत नाहीये माझी प्रिन्सेस मला. आम्ही खेळतोय, हो की नाही? आणि प्रिन्सेस गप्पा मारतीये, मी ऐकतेय. बर शुभ्रा, बाळा बाहेर जाऊन खेळशील थोडा वेळ? मला ना आऊ सोबत जरा इम्पॉर्टंट बोलायचंय. ओके. गुड गर्ल. हळू हळू पडू नको. हळू हळू. बस ना. आई, मला तुम्हाला जरा विचारायचं होतं. अमृताताईंना तुम्हीच सांगितलेलं का ओवीला दवाखान्यात घेऊन जायला? हो, ओवीला म्हणे काहीतरी बरं नाहीये. मी म्हंटल की कशाला अंगावर काढायचं, मग घेऊन जा दवाखान्यात. म्हणजे त्यांनी नक्कीच तुम्हाला थाप मारली आणि बाहेर गेल्यात. म्हणजे तुला काय म्हणायचं नेमकं? म्हणजे आई, त्या जेव्हा बाहेर निघत होत्या तेव्हा जस्ट मी त्यांना भेटलेले आणि तेव्हा मी ओवीचं अंग पण चेक केलं होतं. तिला अजिबात ताप नव्हता, एकदम ठणठणीत होती ती, उलट हुंदडत होती इकडून तिकडे. मग हे दवाखान्याचं कारण सांगून नक्की कुठे गेलेत? म्हणजे ओवीच्या तापाचं निमित्त करून अमृता दुसरीकडे कुठेतरी गेली असं म्हणायचं तुला? एक्झॅक्टली, मला 100% तसंच वाटतंय. ठीक आहे, येऊ दे तिला, मी तिला जाब विचारते. आई, खरं तर ना तुम्हीच अमृताताईंना खूप मोकळीक देऊन ठेवली आहे, म्हणून हल्ली त्या तुमच्याशी असं खोटं वागण्याची हिंमत करू शकतात. नाही ठीक आहे, तिला येऊ दे, मी तिला चांगला जाब विचारेन. परत माझ्याशी कधीच खोटं नाही बोलायची ती. येऊ दे तिला. हो आई, नक्की विचारा. बबन, मी आता निघतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, जरा नीट लक्ष ठेव. गुरुकुलाच्या आजूबाजूला कुठलीही अनोळखी व्यक्ती जर तुला फिरताना दिसली, तुला काही शंका वाटली, तर लगेच मला फोन करायचा. आलं लक्षात? हो सर, तुम्ही काळजी करू नका, मी आहे इथं लक्ष ठेवायला. शाबास. येऊ का? दादा, दादा, मला मला प्लीज आत जाऊ द्या ना. हो थांबा, आत कुठे? आत माझी मुलगी आहे, तिला घ्यायला आले होते मी. मला एक कॉल आला होता, मी फोनवर बोलत असतानाच ती निघून गेली आत. प्लीज मला जाऊ द्या ना आत. अच्छा, जा लवकर. थँक्यू. ऐका, दोघांनी इथेच थांबा, मी बाकीच्या मुलांना भेटून येते. हां. आणि अवीर,
हिची काकू आली की मला आवाज दे. हं? हो हो. आलीच. ओवी, ओवी, काकू कुठे होतीस तू? मी किती वाट बघत होती तुझी. ते काका तुला तिकडे शोधायला गेले. ओवी ऐक ना आता प्लीज काहीही बोलू नकोस. आपल्याला खूप उशीर होतोय. चल आपल्याला निघायला हवं. अहो काकू अजून ओवीचं ऍडमिशन बाकी असतं बघा. ऐक एक काम करा, तुम्ही याच्यावर तुमची सही करा आणि तिचं नाव नोंदवून घ्या. फक्त 2च मिनिटं लागत असतात बघा. घ्या. ऐक ना बाळा आता फॉर्म वगैरे भरायला आम्हाला अजिबात वेळ नाही. आम्हाला खूप उशीर होतोय. चल. अहो काकू पण ही शेवटची सीट असते बघा. उद्याचा दिवस पण शेवटचा असतो की हो. आज फॉर्म नाही भरलं तर तिला ऍडमिशन नाही मिळणार. प्लीज हा चान्स घालू नका. माझी विनंती आहे तुमच्याकडे. प्लीज. ऐक ना बाळा आम्हाला आता नाही थांबता येणार. खूप उशीर होतोय. आम्हाला निघावंच लागेल. ओवी चल बाळा प्लीज. अहो काकू पण ऐकून तरी घ्या. अहो अहो ओवीच्या काकू एक शेवटचं तरी ऐकून घ्या की हो. अगं काकू थांब ना ग. ओवी हा घे फॉर्म. घरी जा आणि नीट विचार कर आणि भरून टाक म्हणतो मी. चल पटकन आता. अबीर, काय रे कुठे चालला होतास? कोण आलं होतं? अगं ओवीच्या काकू आल्या होत्या ग. पण त्या एवढ्या घाईत होत्या की त्यांनी ओवीचं ऍडमिशन न करताच तिला घेऊन गेल्या. मी त्यांना खूप समजावलं पण त्यांनी माझं एक ऐकलं नसतं बघ. अरे राजा, तूच मला म्हणालेलास ना की ओवीच्या बाबांचा तिच्या गाण्यासाठी नकार आहे म्हणून. त्या काकूंना भीती वाटली असेल की घरच्यांना कळलं तर काय होईल म्हणून त्या निघून गेल्या असतील घाईघाईत. पण ओवीचं नुकसानच झालं असतं ना ग. किती छान आवाज असतो तिचा. हो रे राजा, कळतंय मला. पण तू काळजी करू नकोस. जिथे कलेची ओढ असते ना तिथे मार्ग नक्की सापडतो. आणि मला खात्री आहे ओवी नक्की येईल. तुला खात्री असते का ग म्हणतो मी. हो, विठुरायाच्या मनात असलं ना की तेच होतं. कळलं? चला आता. नमस्कार जगन्नाथ शेठ. नमस्कार. अगदी वेळेवर आलात बघा. नमस्कार चमत्कार राहू दे. आधी मला हे सांग, म्हणजे गुरुकुलाच्या जागेमागे कोण हात धुवून लागले? अहो काय आहे, तुमच्या त्या गुरुकुलच्या जागेसाठी लई मोठी माणसं इंटरेस्टेड आहेत बघा. हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहेत. मोठी माणसं म्हणजे कोण? अहो शेठ नावात काय आहे, आकडा सांगा आकडा. आणि तसंही तुमच्या त्या जागेवर काय चालतो, ते बावट पोरं दिवसभर ते ढामडाक ढामडाक काय ते पेटेने तबला वाजवत बसतात. त्याने तुम्हाला काय मिळणार आहे? मी काय म्हणतो, ती जागा ऐकून टाका, तुमचाच फायदा आहे. हे फुटाण्या, ज्यातलं आपल्याला कळत नाही ना त्यात बोलू नये कधी माणसाने. कळलं ना? ती फक्त जागा नाही, ते एक स्वप्न आहे. स्वप्न बघायची तरी लायकी आहे का रे तुझी? काय रे, जी कोणी मोठी माणसं ना त्यांना जाऊन सांगायचं मला ही जागा विकायची नाही म्हणून. कळलं? अहो पण पार्टीचं नाव तरी ऐकून घ्या. मला नाही ऐकायचं रे पार्टीचं नाव. कुठलीही पार्टी असू दे. रूपम कॉस्मेटिक्स.